होतं डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन. लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं डायजेशन स्टमकमध्ये, का त्यामध्ये फूडचं पार्शली डायजेशन होतं आणि काईम फॉर्म होतं, ॲसिडिक काईम फॉर्म होतं. ठीक आहे. आता ते जे ॲसिडिक काईम हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये एंटर होतं. मग आता इथं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये कसं डायजेशन होतं ते आपण पाहूया. आता डायजेशनसाठी इंटेस्टाईनच्या आतमध्ये डिफरंट टाईपचे डायजेस्टिव्ह ज्युसेस रिस्पॉन्सिबल असतात. मग आता हे डायजेस्टिव्ह ज्युसेस कोणते ते आपण पाहणार आहे. ठीक आहे. आता ह्या इंटेस्टाईनचा जो पहिला पार्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे त्याला आपण म्हटलं होतं पार्ट डिओडेनम. आता ह्या डिओडेनममध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलं लिव्हरचं ज्यावेळेस ॲनाटॉमी स्टडी केलं त्यावेळेस आपण पाहिलं होतं ह्या डिओडेनमच्या आतमध्ये बाईल ज्यूस आणि दुसरं एक जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण म्हटलं होतं पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज होतं. ठीक आहे. डिओडेनम इज द फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. मग आता हे कशा थ्रू रिलीज होतं तर त्या कॉमन डक्टला आपण म्हटलं होतं हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट असं आपण त्याला म्हटलं होतं. ठीक आहे. एक म्हणजे आपल्याला स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पाहायला भेटणार बाईल ज्यूस रिलीज होतं, दुसरं म्हणजे पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज होतं आणि तिसरं जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण एक तर इंटेस्टिनल ज्यूस असं म्हणतो किंवा त्याला म्हटलं तर सकस इंटरिकस आणि इंटेस्टिनल ज्यूसचा अर्थ एकच होतो. मग याच्यामध्ये ॲक्च्युली काय काय प्रेझेंट असतं, इट कंटेन म्युकस प्लस इंटेस्टिनल एन्झाईम्सपासून फॉर्म झालेलं आहे. आता याचं आपण बाईल ज्यूसचं सुरुवातीला फंक्शन पाहू. ॲक्च्युली याच्यामध्ये काय काय असतं आणि त्यांचा रोल काय असतो डायजेशनमध्ये. आता ह्या बाईल ज्यूसमध्ये जर आपण पाहिलं सुरुवातीला तर बाईल ज्यूसचा कलर आपल्याला कसं पाहायला भेटणार आहे, डार्क ग्रीन फ्लुईड आहे. हे काय डार्क ग्रीन कलरचं फ्लुईड आपल्याला गॉल ब्लॅडरमध्ये पाहायला भेटतं आहे. ठीक आहे. तिथून हे ॲक्च्युली रिलीज होणार आहे. ठीक आहे. आता इट डज नॉट कंटेन एनी डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एन्झाईम प्रेझेंट नसतं. हे लक्षात ठेवायचं बाईल ज्यूसच्या आतमध्ये. आता बाईल ज्यूसमध्ये काय काय प्रेझेंट असतं, इट कंटेन बाईल सॉल्ट. काय प्रेझेंट असतं, बाईल सॉल्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि दिस बाईल सॉल्ट ॲक्च्युली रिस्पॉन्सिबल फॉर इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. म्हणजे ॲक्च्युली फॅटचं ब्रेकडाऊन करण्यासाठी हे बाईल सॉल्ट रिस्पॉन्सिबल असतं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात बाईल पिगमेंट्स प्रेझेंट असतील. बाईल पिगमेंट. आता हे जे बाईल पिगमेंट्स आहे हे कशापासून तयार होतं हे आपल्याला माहीत पाहिजे. दे आर सिंथेसाइज बाय ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे लिव्हरच्या आतमध्ये ओल्ड आरबीसीचं ब्रेकडाऊन चालतं आणि आरबीसीच्या आतमध्ये हिमोग्लोबिन असतं. ह्या हिमोग्लोबिनच्या ब्रेकडाऊनपासून बाईल पिगमेंट्स फॉर्म होतात. आता हे जे बाईल पिगमेंट्स असतात हे कोणते असतात, एक तर आपल्याला पाहायला भेटणार बिलिव्हिरिडिन एक असतं आणि दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण म्हणतो बिलिरुबिन. आता बिलिव्हिरिडिन आणि बिलिरुबिन यांचं जर आपण फंक्शन पाहिलं तर हे काय, दे आर रिस्पॉन्सिबल टू प्रोवाइड color to the fecal matter. फिकल किंवा अनडायजेस्टेड जे फूड मटेरियल आपण रिलीज करतो त्याला आपण फिकल मॅटरला असं म्हणतो. तर फिकल मॅटरला कलर प्रोव्हाइड करण्यासाठी ॲक्च्युली बिलिव्हिरिडिन आणि बिलिरुबिन हेल्प करणार आहे. ठीक आहे. आता बाईल ज्यूसचे अदर पण आपल्याला फंक्शन्स कोणकोणते पाहायला भेटतात ते समजून घ्या. पहिलं म्हणजे जे आपल्याला फंक्शन पाहायला भेटणार हे जे बाईल ज्यूस आहे मेक द काईम का बरं म्हटलं आपण, कारण की स्टमकमधून जे एंटर होणार ते काईमच असेल. मेक द काईम अल्कलाईन. ठीक आहे ना. म्हणजे कायम आपल्याला ॲसिडिक पाहायला भेटतं. मग हे ॲसिडिक कायमचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, अल्कलाईनमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. अजून बाईल ज्यूसचं आपल्याला फंक्शन कोणतं पाहायला भेटतं, ॲक्टिवेट लायपेजेस ॲक्च्युली हा एक एन्झाईम आहे. मग हा एन्झाईम कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे,
इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकडाऊन ऑफ फॅट. आता हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, ब्रेकडाऊन ऑफ फॅट, पण त्याला ॲक्टिवेट कोण करतं, तर बाईल ज्यूस करणार. कारण की ह्याच्या ॲक्टिवेशनसाठी, लायपेसेसच्या ॲक्टिवेशनसाठी ॲक्च्युली अल्कलाईन एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबल असतं. का ते जे अल्कलाईन एन्व्हायरमेंट आहे फूडमध्ये कोण तयार करणार, बाईल ज्यूस तयार करणार आहे. ठीक आहे, चला आता आपण डिस्कस करूया ॲक्च्युली पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये कोणकोणते एन्झाईम्स ज्यूसेसमध्ये आपल्याला. चला आपण डिस्कस करूया आता पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये कोणकोणते एन्झाईम प्रेझेंट असतात. मग आता पहिला जो एन्झाईम आपल्याला यामध्ये पाहायला भेटणार हा असतो पहा अमायलेज. अमायलेजचं फंक्शन आपल्याला माहिती आहे, हे स्टार्चचं ब्रेकडाऊन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, किंवा आपण कार्बोहायड्रेट असं म्हणतो. म्हणजे आता स्टार्चचं ब्रेकडाऊन होतं आणि याच्यापासून काय तयार होईल, माल्टोज. दॅट इज सिम्पल शुगर आपण त्याला म्हणू शकतो, जिच अ डायसॅक्राइड. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिला दुसरा जो एन्झाईम याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो लायपेज. लायपेज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकडाऊन ऑफ फॅट, किंवा त्याला आपण म्हणतो लिपिड्स. आता ह्या लिपिड्सचं ब्रेकडाऊन होतं, सिम्पल लिपिडचं ब्रेकडाऊन होतं कशामध्ये, फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल. म्हणजे डायरेक्टली फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल फॉर्म होत नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे सिम्पल लिपिडमध्ये काय असतं, तर 3 आपल्याला काय पाहायला भेटणार त्याच्यामध्ये, एक तर फॅटी ॲसिडचे चेन असतात. मग आता त्याच्यामधल्या 2 ॲक्च्युली एक रिलीज होत असतं, एक फॅटी ॲसिडची चेन प्लस डायग्लिसराईड वगैरे फॉर्म होतं. म्हणजे सिम्पल लिपिडमध्ये आपल्याला ट्रायग्लिसराईड आपण त्याला असं म्हणतो पहा, एक ग्लिसरॉल असून त्याच्यामध्ये 3 फॅटी ॲसिडच्या चेन असतात. मग आता एक काय होतं, ती कट होत जाते आणि फायनली आपल्याला काय पाहायला भेटणार, फॅटी ॲसिडपासून ग्लिसरॉल सेपरेट होतं बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ लायपेज एन्झाईम. आता त्याच्यानंतर तिसरा जो आपल्याला पाहायला भेटतो त्याला आपण म्हणतो पहा इनॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये असलेला ट्रिप्सिनोजन. हां, याला आपण इनॅक्टिव्ह एन्झाईम असं म्हणणार, किंवा त्याला आपण प्रो एन्झाईम असं म्हटलं होतं पहा, प्रो एन्झाईम म्हणजे हा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असलेला एन्झाईम आहे. आता सुरुवातीला याचं ॲक्टिवेशन इम्पॉर्टंट आहे. आता हे जे ट्रिप्सिनोजन आहे याचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होतं, याचं कन्व्हर्जन आपल्याला पाहायला भेटणार ट्रिप्सिनमध्ये होतं, विच इज अ ॲक्टिवेटेड फॉर्म. पण आता याच्या ॲक्टिवेशनसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, एक एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतो, त्याचं नाव आहे एंट्रोकायनेज. एंट्रोकायनेज, एंट्रो म्हणजे हा ॲक्च्युली इंटेस्टाईनमधून रिलीज होणारा एन्झाईम आहे. दिस एंट्रोकायनेज रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिवेशन ऑफ ट्रिप्सिनोजन इंटू ट्रिप्सिन. म्हणजे हा ट्रिप्सिन हा जो आहे हा ॲक्टिव्ह फॉर्म आहे. ठीक आहे, आता ह्या ट्रिप्सिनचं जर आपण फंक्शन पाहिलं तर ट्रिप्सिनचं आपल्याला कोणकोणतं फंक्शन्स पाहायला भेटतात. आता पहिलं फंक्शन समजून घेऊया आपण ट्रिप्सिनचं. आता हा जो ट्रिप्सिन आहे हा ॲक्च्युली प्रोटीन्स प्लस प्रोटिओजेस प्लस पेप्टोनेजेस ह्या सगळ्यांचं ब्रेकडाऊन करण्यासाठी हा रिस्पॉन्सिबल आहे, ट्रिप्सिन रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, आणि याचं ब्रेकडाऊन होऊन इथं काय तयार होतं, पॉलीपेप्टाईड चेन्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. पॉलीपेप्टाईड चेन्स फॉर्म होतात अमायनो ॲसिडच्या. ठीक आहे, दुसरं जर आपण याचं फंक्शन जर पाहिलं तर इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर breakdown or we can say that conversion of another inactive enzyme present in the pancreatic juice. आता अजून एक आपल्या याच्यामध्ये एक एन्झाईम पाहायला भेटतो, त्याचं नाव आहे कायमोट्रिप्सिनोजन. आता हा जो कायमोट्रिप्सिनोजन आहे ह्या कायमोट्रिप्सिनोजनचं कन्व्हर्जन कायमोट्रिप्सिनमध्ये होतं. ठीक आहे, आणि हा जो कायमोट्रिप्सिन आहे हा ॲक्च्युली कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, हे जे डायपेप्टाइड्स आपल्याला पाहायला भेटणार आहे किंवा पॉलीपेप्टाइड्स, ह्या पॉलीपेप्टाइडचं कन्व्हर्जन हा डायपेप्टाइड्समध्ये करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय फॉर्म झालं, हे पॉलीपेप्टाइड्स फॉर्म झालं. आणि हे जे कायमोट्रिप्सिनोजनचे दे आर रिस्पॉन्सिबल फॉर कायमोट्रिप्सिन ॲक्च्युली ॲक्टिव्ह फॉर्म आपल्याला पाहायला भेटणार आहे. हा काय कायमोट्रिप्सिनोजन हा इनॲक्टिवेटेड फॉर्म, त्याला आपण म्हटलं होतं प्रो एन्झाईम. ठीक आहे, आता इथं कन्व्हर्जनसाठी ॲक्च्युली कोणता रिस्पॉन्सिबल आहे एन्झाईम जर आपण पाहिलं तर ट्रिप्सिन इथं रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे याचं दुसरं आपल्याला फंक्शन ह्या ठिकाणी पाहायला भेटतं. पहा, पहिलं फंक्शन आपण पाहिलं प्रोटीन, प्रोटिओजेस, पेप्टोनेजेस यांचं ब्रेकडाऊन करण्यासाठी पॉलीपेप्टाइड चेनमध्ये. आता हा जो कायमोट्रिप्सिन फॉर्म होणार आहे, कायमोट्रिप्सिन हे ॲक्च्युली जे पॉलीपेप्टाइड्स असतात, पॉलीपेप्टाइडचं ब्रेकडाऊन हे डायपेप्टाइड्समध्ये करण्यासाठी रिस्पॉन्सिबल. पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये आपल्याला अजून एक एन्झाईम पाहायला भेटणार,
त्या एन्झाईमचं नाव आहे न्यूक्लिएजेस. आता हा न्यूक्लिएजेस ॲक्च्युली इट इज फोर्थ एन्झाईम, यू कॅन से दॅट. हा न्यूक्लिक ॲसिडचं ब्रेकडाऊन करण्यासाठी, म्हणजे हे जे न्यूक्लिक ॲसिड असतं, ह्या न्यूक्लिक ॲसिडचं ब्रेकडाऊन हे न्यूक्लिओटाईडमध्ये होतं. ठीक आहे. मग आता हे जे न्यूक्लिओटाईड्स असतात, न्यूक्लिओटाईड्स यांचं फर्दर ब्रेकडाऊन होणार. आता फर्दर ब्रेकडाऊन कशामध्ये होतं, न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट. आता याच्यासाठी न्यूक्लिएजेस इज रिस्पॉन्सिबल आहे. न्यूक्लिओटाईडचं फर्दर ब्रेकडाऊनसाठी ॲक्च्युली न्यूक्लिओटायडेसिस नावाचा एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे न्यूक्लिओसाइड असतात, ह्या न्यूक्लिओसाइडचं पण ब्रेकडाऊन होतं कशामध्ये, शुगर प्लस नायट्रोजनस बेसिसमध्ये. आता इथं जर एन्झाईम जर आपण पाहिलं तर काय असेल, न्यूक्लिओसाइडेसिस. ठीक आहे. आता हे झाले एन्झाईम्स विच आर प्रेझेंट इन द पॅन्क्रियाटिक ज्यूस आणि त्यांची आपण ॲक्टिव्हिटी पाहिली. ठीक आहे. आता ह्या पॅन्क्रियाटिक ज्यूसमध्ये आपल्याला अजून कन्सेप्ट पाहायला भेटणार. मग याच्यामध्ये बायकार्बोनेट आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे ह्या पॅन्क्रियाटिक ज्यूसमध्ये असलेलं जे म्युकस आहे विच इज रिलीज बाय गॉबलेट सेल ऑर वी कॅन से दॅट म्युकस सेल्स, प्लस जे बायकार्बोनेट प्रेझेंट असतं पॅन्क्रियाटिक ज्यूसमध्ये. मग आता हे कसं रिस्पॉन्सिबल आहे, मेक द एन्व्हायरमेंट इन इंटेस्टाईन अल्कलाईन. आता आपण सुरुवातीला पाहिलं होतं बाईल ज्यूस पण काय करतं, कायमला अल्कलाईन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, कारण की कायम हे ॲसिडिक असतं. त्याच पद्धतीने म्युकस आणि हे जे बायकार्बोनेट आयन असतात विच इज प्रेझेंट इन द पॅन्क्रियाटिक ज्यूस, दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल टू मेक द एन्व्हायरमेंट इन द इंटेस्टाईन अल्कलाईन. का त्यामुळं काय होतं, जे इंटेस्टाईनची लायनिंग असते ऑर वी कॅन से दॅट वॉल ऑफ इंटेस्टाईन, म्हणजे याचं फंक्शन आपल्याला काय पाहायला भेटणार, अल्कलाईन का बरं करणार इथं, प्रोटेक्ट द intestinal wall from acidity of कायम, विच इज द इम्पॉर्टंट पॉईंट. हा लक्षात ठेवायचा आपण. ठीक आहे. आता हे जे म्युकस आहे, म्युकस किंवा त्याला गॉबलेट सेल असं म्हणणार, त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी अजून एक आपल्याला ग्लँड हेल्प करते विच इज ऑल्सो प्रेझेंट इन द सब म्युकस ऑफ इंटेस्टाईन. ठीक आहे. मग आता याच्यासाठी एक अजून सेल हेल्प करणार आहे किंवा ग्लँड हेल्प करते, त्याला आपण ब्रुनर्स ग्लँड असं म्हणणार आहे. आता हे ब्रुनर ग्लँड ॲक्च्युली कुठं प्रेझेंट असते, सब म्युकोसामध्ये. इट इज प्रेझेंट इन सब म्युकोसा ऑफ इंटेस्टाईन. ठीक आहे. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ म्युकस सेल्स. म्युकस सेल्स रिलीज होणार, बायकार्बोनेट त्याच्यामध्ये रिलीज होतं. त्यानंतर ते काय करतात, इंटेस्टाईनमध्ये असलेलं एन्व्हायरमेंटला अल्कलाईन तयार करतात का, त्यामुळे इंटेस्टाईनच्या वॉलचं प्रोटेक्शन होतं ॲसिडिक एन्व्हायरमेंट किंवा ॲसिडिक कायम किंवा जे सकस इंट्रिकस आहे त्याच्यामध्ये असलेलं एन्झाईमचं फंक्शन काय असतं. त्यामध्ये ऑलरेडी आपण पाहिलं होतं इंट्रोकायनेसिसचं फंक्शन आपण पाहिलं होतं. इंट्रोकायनेसचं फंक्शन काय असतं, जे कायमोट्रिप्सिनोजन असतं, ह्या कायमोट्रिप्सिनोजनचं कन्व्हर्जन हे कायमोट्रिप्सिनमध्ये करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्यानंतर माल्टेज नावाचा एन्झाईम आहे. माल्टेजचं फंक्शन काय असतं, माल्टोजचं ब्रेकडाऊन करणं. आता माल्टोजचं ब्रेकडाऊन करून काय फॉर्म होणार, ग्लुकोज फॉर्म होणार आहे, ग्लुकोजचे 2 मॉलिक्यूल फॉर्म होतील. ठीक आहे. नंतर सुक्रेज नावाचा एन्झाईम, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकडाऊन ऑफ शुक्रोज. आता शुक्रोजचं ब्रेकडाऊन होऊन ॲक्च्युली ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज फॉर्म होणार. त्यानंतर आहे लॅक्टेज नावाचा एन्झाईम, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकडाऊन ऑफ लॅक्टोज. आता लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज फॉर्म होणार. नंतर डायपेप्टिडेज एन्झाईम प्रेझेंट आहे. डायपेप्टिडेज हे ॲक्च्युली डायपेप्टाईड जे असतात अमायनो ॲसिडचे आपल्याला पाहायला भेटणार आहे, त्याचं फर्दर ब्रेकडाऊन करण्यासाठी, म्हणजे याच्यापासून अमायनो ॲसिड्स फॉर्म होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लायपेसिस आपल्याला पाहायला भेटणार आहे. लायपेसिस म्हणजे इथं फॅटचं फायनल ब्रेकडाऊन असतं. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी लिपिड किंवा फॅटचं
फायनल ब्रेकडाऊन पाहायला भेटतं. याच्यापासून काय तयार होणार, फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल फॉर्म होणार आहे. ठीक आहे, म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जर आपण पाहिलं तर फायनल काय झालं, डायजेशनची प्रोसेस आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे सगळे सिम्पल फूड मटेरियल तयार झालं विच इज ॲब्झॉर्बेबल इन नेचर. आता ग्लुकोज फ्रुक्टोज म्हणजे कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन तयार होऊन काय तयार झाली, तर सिम्पल कार्बोहायड्रेट फॉर्म झाले. त्याच्यानंतर प्रोटीनचं ब्रेकडाऊन होऊन अमायनो ॲसिड्स वगैरे फॉर्म झाले. लिपिडचं ब्रेकडाऊन होऊन फायनली फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल फॉर्म झाले. ठीक आहे, आता हे जे फूड मटेरियल तयार होणार आहे किंवा डायजेस्ट होणार आहे कशामध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, मग त्याच्यापासून काय होतं, एक फ्लुईड तयार होतं. फ्लुईड किंवा काय होणार, एक फूड मटेरियलची अल्कलाईन स्लरी तयार होती. मग त्या अल्कलाईन स्लरीला आपण कन्सिडर करतो आता इथं काईल, याला आपण म्हणणार आहे काईल. ठीक आहे, आता हे जे काईल आहे हे कशामध्ये फायनली एंटर होणार, हे एंटर होणार लार्ज इंटेस्टाईनच्या आतमध्ये, इंटेस्टाईन. ठीक आहे, आता ह्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये ॲक्च्युली काय होतं, कसं प्रोसेस होणार डायजेशनची किंवा ॲब्सॉर्प्शनची, ते आपण नेक्स्ट लेक्चर